शांती. आज आहे 16/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, भारत जो हिऱ्या समान होता तो आता पतित बनल्याने गरीब बनला आहे. त्याला पुन्हा पावन हिऱ्या समान बनवायचे आहे. गोड दैवी झाडाचे सॅपलिंग अर्थात कलम लावायचे आहे. प्रश्न आहे, बाबांचे कर्तव्य कोणते आहे ज्यामध्ये मुलांनी मदतगार बनायचे आहे? उत्तर आहे, साऱ्या विश्वावर एक दैवी सरकार स्थापन करणे, अनेक धर्मांचा विनाश आणि एका सतधर्माची स्थापना करणे हेच बाबांचे कर्तव्य आहे. तुम्हा मुलांना या कार्यामध्ये मदतगार बनायचे आहे. उच्च पद घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. असा विचार करायचा नाही की आम्ही तर स्वर्गामध्ये तर जाणारच आहोत. गीत आहे, तुम्ही हो माता पिता. ओम शांती. दुनियेमध्ये मनुष्य गातात, तुम मात पिता, परंतु कोणासाठी गातात ते जाणत नाहीत. ही सुद्धा आश्चर्यजनक गोष्ट आहे. केवळ म्हणायचे म्हणून म्हणतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की हे मात पिता खरोखर कोण आहेत? हे परमधामचे रहिवासी आहेत. परमधाम एकच आहे. सतयुगाला परमधाम म्हटले जात नाही. सतयुग तर इथेच असते ना. परमधाममध्ये राहणारे तर आपण सगळेच आहोत. तुम्ही जाणता आपण आत्मे परमधाम निर्वाण देशाहून येतो. या साकार सृष्टीमध्ये स्वर्ग काही वर नाहीये. येता तर तुम्ही देखील परमधाम मधून आहात. तुम्ही मुले आता जाणता आपण आत्मे या शरीराद्वारे पार्ट बजावत आहोत. किती जन्म घेतो, कसे पार्ट बजावतो हे आता जाणतो. ते आहेत, दूर देश का रहने वाला, आया देश पराये. आता परका देश का म्हटले जाते? तुम्ही भारतामध्ये येता ना, परंतु सर्वात पहिले तुम्ही बाबांनी स्थापन केलेल्या स्वर्गामध्ये येता. नंतर तो नरक रावण राज्य बनते. अनेक धर्म, अनेक गव्हर्मेंट होतात. मग बाबा येऊन एक राज्य बनवतात. आता तर खूप गव्हर्मेंट आहेत. म्हणत राहतात सर्व मिळून एक व्हावेत. आता सगळे मिळून एक होतील हे कसे होऊ शकते? 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये एक गव्हर्मेंट होते. वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी लक्ष्मी नारायण होते. त्यावेळी विश्वावर राज्य करणारी दुसरी कोणती अथॉरिटी नसते. सर्व धर्म एका धर्मामध्ये येऊ शकत नाहीत. स्वर्गामध्ये एकच गव्हर्मेंट होते म्हणून म्हणतात की सर्व एक व्हावेत. आता बाबा म्हणतात, आपण इतर सर्वांचा विनाश करून एक आदि सनातन डीटी गव्हर्मेंट स्थापन करत आहोत. तुम्ही देखील असे म्हणता ना. सर्व शक्तिमान वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटीच्या डायरेक्शन अनुसार आम्ही भारतामध्ये एक डीटी गव्हर्मेंटचे राज्य स्थापन करत आहोत. देवी देवता गव्हर्मेंट शिवाय इतर कोणतेही गव्हर्मेंट असत नाही. 5000 वर्षांपूर्वी भारतामध्ये किंवा साऱ्या विश्वामध्ये एक देवी देवता गव्हर्मेंट होते. आता बाबा आले आहेत विश्वाचे डीटी गव्हर्मेंट अर्थात दैवी राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी. आपण मुले त्यांचे मदतगार आहोत. हे रहस्य गीतेमध्ये आहे. हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. रुद्र निराकारला म्हटले जाते. कृष्णाला म्हणणार नाही. रुद्र नाव आहेच निराकाराचे. खूप नावे ऐकून
मनुष्य समजतात रुद्र वेगळा आहे आणि सोमनाथ वेगळा आहे. तर आता एक देवी देवता गव्हर्मेंट स्थापन होणार आहे. केवळ एवढ्यामध्येच खुश व्हायचे नाही की स्वर्गात तर जाऊच. आता बघा, नरकामध्ये पदासाठी किती डोके फोड करतात. एक तर पद मिळते आणि दुसरे मग खूप कमावतात. भक्तांसाठी तर एक भगवान असायला पाहिजे, नाही तर भटकतील. इथे तर सर्वांनाच भगवान म्हणतात, अनेकांना अवतार मानतात. बाबा म्हणतात, मी तर एकदाच येतो. गातात सुद्धा, पतित पावन आओ. संपूर्ण दुनिया पतित आहे, त्यामध्ये देखील भारत जास्त पतित आहे. भारतच कंगाल आहे. भारतच हिऱ्या समान होता. तुम्हाला नव्या दुनियेमध्ये राज्य मिळणार आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत की कृष्णाला भगवान म्हणू शकत नाही. भगवान तर एक निराकार परमपिता परमात्म्यालाच म्हटले जाते, जे जन्म मरण रहित आहेत. मनुष्य तर म्हणतात, ते सुद्धा भगवान, आम्ही सुद्धा भगवान. बस इथे आलो आहोत मजा करण्यासाठी. खूप मस्तीत राहतात. बस जिकडे पाहतो तिकडे तूच तू आहेस, तुझीच रंगत आहे. आम्ही देखील तुम्ही, तुम्ही सुद्धा आम्ही. बस नाचत राहतात. हजारोंनी त्यांचे अनुयायी आहेत. बाबा म्हणतात, भक्त भगवंताची आराधना करत राहतात. भक्तीमध्ये भावनेने पूजा करतात. बाबा म्हणतात, मी त्यांना साक्षात्कार घडवतो, परंतु ते मला भेटत नाहीत. मी तर स्वर्गाचा रचयिता आहे. असे नाही की त्यांना मी स्वर्गाचा वारसा देतो. भगवान तर आहेतच एक. बाबा म्हणतात, सर्वजण पुनर्जन्म घेता घेता दुर्बल झाले आहेत. आता मी परमधामवरून आलो आहे. मी जो स्वर्ग स्थापन करतो त्यात मग मी येत नाही. बरेच मनुष्य म्हणतात, आम्ही निष्काम सेवा करतो, परंतु इच्छा असो वा नसो फळ तर जरूर मिळते. दान करतात तर फळ जरूर मिळणार ना. तुम्ही श्रीमंत बनले आहात कारण पास्टमध्ये दान पुण्य केले आहे. आता तुम्ही पुरुषार्थ करता. जितका पुरुषार्थ कराल तेवढे भविष्यामध्ये उच्च पद प्राप्त कराल. आता तुम्हाला भविष्यात जन्म जन्मांतरासाठी चांगली कर्म शिकवली जात आहेत. मनुष्य करतात दुसऱ्या जन्मासाठी, मग म्हणतील मागच्या कर्मांचे फळ आहे. सतयुग त्रेतामध्ये असे म्हणणार नाहीत. कर्मांचे फळ 21 जन्मांसाठी आता तयार केले जात आहे. संगम युगातील पुरुषार्थाचे प्रारब्ध 21 पिढ्या चालते. संन्यासी असे म्हणू शकत नाहीत की मी तुमचे असे प्रारब्ध बनवतो ज्यामुळे तुम्ही 21 जन्म सुखी राहाल. चांगले किंवा वाईट फळ तर भगवंताला द्यायचे आहे ना. तर एकच चूक झाली आहे जी कल्पाची आयु मोठी करून ठेवली आहे. असे बरेच आहेत जे म्हणतात 5000 वर्षांचे कल्प आहे. तुमच्याकडे मुसलमान आले होते, म्हणाले कल्पाचे आयुर्मान बरोबर 5000 वर्षांचे आहे. इथल्या गोष्टी ऐकल्या असतील. चित्र तर सर्वांकडे पोहोचतात, तरी सुद्धा सर्वजण काही थोडेच मानणार. तुम्ही जाणता हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे, ज्याद्वारे ही विनाश ज्वाळा निघाली आहे. यामध्ये सहज राजयोग शिकवला जातो. कृष्णाची आत्मा आता शेवटच्या जन्मामध्ये शिव अर्थात रुद्र द्वारा वारसा घेत आहे. इथे बसली आहे. बाबा वेगळे आणि ही अर्थात श्रीकृष्णाची आत्मा वेगळी आहे. ब्राह्मणांना खाऊ घालतात
तेव्हा आत्म्याला बोलावतात ना, मग ती आत्मा त्या ब्राह्मणामध्ये येऊन बोलतो. तीर्थस्थानांवर सुद्धा खास जाऊन असे आत्म्यांना बोलावतात. आता त्या आत्म्याला जाऊन किती वेळ झाला, मग ती आत्मा येते कशी, काय होते? ती आत्मा बोलते, मी खूप सुखी आहे, अमक्या घरी जन्म घेतला आहे. हे काय असते? काय आत्मा निघून आली का? बाबा समजावून सांगत आहेत की मी भावनेचे भाडे देतो आणि ते खुश होतात. हे देखील ड्रामामध्ये रहस्य आहे. बोलत आहे तर पाठ चालू राहतो. कोणी नाही बोलले तर त्याची ड्रामामध्ये नोंद नाही आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर विकर्म विनाश होतील. इतर कोणताही उपाय नाही. प्रत्येकाला सतो रजो तमोमध्ये यायचेच आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला नव्या दुनियेचा मालक बनवतो. पुन्हा मी परमधामवरून जुन्या दुनियेमध्ये जुन्या शरीरामध्ये येतो. हा अर्थात ब्रह्मा बाबा पूज्य होता, पुजारी बनला, पुन्हा पूज्य बनतो. ततत्वम तुम्हाला सुद्धा बनवतो. पहिल्या क्रमांकाचे पुरुषार्थी हे आहेत. तेव्हाच तर मातेश्वरी पिताश्री म्हणता. बाबा सुद्धा म्हणतात, तुम्ही तख्तनशीन बनण्याचा पुरुषार्थ करा. ही जगत अंबा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते. माता आहे तर पिता सुद्धा असेल आणि मुले देखील असतील. तुम्ही सर्वांना रस्ता दाखवता. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सतयुगामध्ये. बाबा म्हणतात, घरी राहून देखील जर पूर्ण योग लावलात तरी देखील इथे असलेल्यांपेक्षा देखील उच्च पद प्राप्त करू शकता. बंधनात असलेल्या तर खूप आहेत. रात्रीसुद्धा गृहमंत्र्यांना समजावून सांगत होते ना की यांच्यासाठी काहीतरी उपाय काढला पाहिजे, ज्यामुळे या अबलांवर अत्याचार होणार नाही. परंतु जेव्हा 2-4 वेळा ऐकतील तेव्हा डोक्यात येईल. नशिबात असेल तर मानतील. अवघड ज्ञान आहे ना. शीख धर्मवाल्यांना सुद्धा कळेल तेव्हा समजेल. मनुष्य से देवता किये म्हणजे कोणी? एक ओंकार सतनाम ही त्यांची महिमा आहे ना. अकाल मूरत ब्रह्मतत्व त्यांचे तख्त आहे. म्हणतात ना, सिंहासन सोडून या. बाबा बसून समजावून सांगत आहेत की मी संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतो. असे नाही की सर्वांच्या मनातले जाणतो. भगवंताची आठवण करतात की सद्गतीमध्ये घेऊन जा. बाबा म्हणतात, मी वर्ल्ड ऑलमायटी डीटी गव्हर्नमेंटची अर्थात विश्व सर्वशक्तिवान दैवी राज्याची स्थापना करत आहे. हे जे विभक्त झाले आहेत ते सर्व निघून जातील. आपल्या देवी देवता धर्माचे जे आहे त्यांचेच कलम लावायचे आहे. झाड तर खूप मोठे आहे. त्यामध्ये सर्वात गोड आहेत देवी देवता. त्यांचे मग सॅपलिंग अर्थात कलम लावायचे आहे. इतर धर्माचे जे येतात ते काही सॅपलिंग अर्थात कलम थोडेच लावतात. अच्छा, आज सद्गुरुवार आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, श्रीमतावर चालून पवित्र बनाल तर सोबत घेऊन जाईन. मग पाहिजे तर मखमली राणी बना, पाहिजे तर रेशमाची राणी बना. वारसा घ्यायचा असेल तर माझ्या मतावर चाला. आठवणीनेच तुम्ही अपवित्रपासून पवित्र बनाल. अच्छा,
बाप दादा आणि गोड मम्माच्या सिकीलध्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सलाम मालेकम. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला आणि मम्माला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, संगम युगातील पुरुषार्थाचे प्रारब्ध 21 जन्म चालणार आहे. ही गोष्ट स्मृतीमध्ये ठेवून श्रेष्ठ कर्म करायची आहेत. ज्ञानदानाने आपले प्रारब्ध बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, गोड दैवी झाडाचे सॅपलिंग अर्थात कलम लागत आहे, त्यामुळे अतिशय गोड बनायचे आहे. आजचे वरदान आहे, ब्राह्मण जन्माच्या विशेषतेला आणि विचित्रतेला आठवणीमध्ये ठेवून सेवा करणारे साक्षी भव. ब्राह्मण जन्माच्या विशेषतेला आणि विचित्रतेला आठवणीमध्ये ठेवून सेवा करणारे साक्षी भव. स्पष्टीकरण आहे, हा ब्राह्मण जन्म दिव्य जन्म आहे. सर्वसामान्य जन्मवाले आत्मे आपला बर्थडे वेगळा साजरा करतात. मॅरेज डे, फ्रेंड्स डे वेगळा साजरा करतात, परंतु तुमचा बर्थडे सुद्धा तोच आहे. तर मॅरेज डे, मदर डे, फादर डे, एंगेजमेंट डे सर्व एकच आहेत, कारण तुम्हा सर्वांचा वायदा आहे, एक बाप दूसरा न कोई. तर या जन्माची विशेषता आणि विचित्रता आठवणीमध्ये ठेवून सेवेचा पाठ बजावा. सेवेत एकमेकांचे साथी बना, परंतु साक्षी होऊन साथी बना. थोडा देखील कोणामध्ये विशेष मोह असू नये. स्लोगन आहे, निश्चिंत बादशाह तो आहे ज्याच्या जीवनामध्ये निर्माणता अर्थात नम्रता आणि अथॉरिटी यांचा बॅलन्स आहे. निश्चिंत बादशाह तो आहे ज्याच्या जीवनामध्ये निर्माणता अर्थात नम्रता आणि अथॉरिटी यांचा बॅलन्स आहे. मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. शीर्षक आहे, आत्मा परमात्म्यामधील फरक भेद. स्पष्टीकरण आहे, आत्मा आणि परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. जेव्हा आपण हे शब्द बोलतो तेव्हा त्याचा खरा अर्थ आहे की आत्मा परमात्म्यापासून बऱ्याच काळापासून वेगळी राहिली आहे. बहुकालचा अर्थ आहे बऱ्याच काळापासून आत्मा परमात्म्यापासून वेगळी झाली आहे. तर हे शब्द सिद्ध करतात की आत्मा आणि परमात्मा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोघांमध्ये आंतरिक भेद आहे, परंतु दुनियेतील मनुष्यांना ओळख नसल्यामुळे ते या शब्दाचा अर्थ हाच काढतात की मी आत्माच परमात्मा आहे, परंतु आत्म्यावर मायेचे आवरण चढलेले असल्या कारणाने स्वतःच्या सत्य स्वरूपाला विसरले आहेत. जेव्हा त्या मायेचे आवरण उतरेल तेव्हा मग आत्मा तसाच परमात्मा आहे. तर ते आत्म्याला वेगळा या अर्थाने म्हणतात आणि दुसरे मग लोक या अर्थाने म्हणतात की मी आत्मा सो परमात्मा आहे, परंतु आत्मा स्वतःला विसरल्यामुळे दुःखी बनली आहे. जेव्हा आत्मा पुन्हा स्वतःला ओळखून शुद्ध बनते तेव्हा मग आत्मा आणि परमात्म्यामधील फरक एकसारखाच होईल. तर ते मनुष्य आत्म्याला वेगळा या अर्थाने म्हणतात, परंतु आपण तर जाणतो की आत्मा आणि परमात्मा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ना आत्मा परमात्मा होऊ शकत आणि ना आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकत.
आणि ना काही परमात्म्यावर कधी आवरण चढू शकत. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.